मित्रांनो नमस्कार, मी आप्पासाहेब करपे। आज 14 मे 1657 म्हणजे छत्रपती शंभू महाराज यांचा जन्मदिवस। आपण मोठ्या उत्साहानं औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं। मला वाईट या गोष्टीचं वाटतं की मी ज्यावेळेस माझं गाव विरमगाव टू छत्रपती संभाजीनगर प्रवास करतो त्यावेळेस असंख्य खुणा मी बघतो, त्यांच्यावरती ते छत्रपती संभाजीनगर जे नाव लिहिलेलं आहे ना याच्यावरती मस्त असा काळा डाग दिलेला असतो। आज देखील मी पैठण टू छत्रपती संभाजीनगर प्रवास केला। येताना जाताना प्रत्येक खून बघितली, त्या खूनवरचं प्रत्येक छत्रपती संभाजीनगर जे नाव आहे ना असं काळ्या मस्तपैकी फ्लॅश लावून मस्तपैकी मिटवून टाकलेलं आहे। अशी एक दोन खून मी नाही बघितली, तर अशा असंख्य खुणा मी बघितल्या। देशाच्या बाहेर तर आतंकवादी आहेतच, मग देशांतर्गत आतंकवाद चालू आहे का? काय या रस्त्यानं एखादा हिंदू प्रवास करत नाही? काय या रस्त्यानं आमदार प्रवास करत नाही, खासदार प्रवास करत नाही? केव्हा सिल्लोड टू छत्रपती संभाजीनगर आमदार खासदार प्रवास करत नाही का? आपली त्यावेळेस नाही जळत? जर एखाद्या समाजाचा भावना जर दुखवल्या जात असेल किंवा याचं जर नामकरण छत्रपती संभाजीनगर होत असेल तर मग हे छत्रपती संभाजीनगर डॉक्युमेंटेशनली सगळं कंप्लीट करून देखील जर का असं काळ्या पुसल्या याला जर का काळं फासलं जात असेल तर का हिंदू धर्माच्या भावना दुखवल्या जात नाही? आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटतं की या रस्त्याने येणारा जाणारा प्रत्येक माणूस हा हिंदू धर्मातला आहे। प्रत्येक माणूस बघतो ही काळी खून की छत्रपती संभाजीनगर महाराजांचं जे नाव आहे, जे आपण औरंगाबादचं नाव बदलून केलं आहे त्याला काळं जे फासलं आहे त्यावेळेस आमची एकही भावना दुखवत नाही। अरे जो राजा धर्मासाठी लढला, 40 दिवस यातना सहन केल्या, त्या राजाचं ज्यावेळेस हे नामकरण असे देशांतर्गत आतंकवाद ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस आमच्या भावना पेटत नाही। वाईट या गोष्टीचं वाटतं मित्र हो की आपण सगळे विचारांनी मेलेले आहोत। अरे छत्रपती शंभूजी महाराजांनी धर्मासाठी स्वतःला जीवदान दिलं रे, आणि तुम्ही ज्यावेळेस हे बघता, प्रशासन ज्यावेळेस हे बघतं, ज्यावेळेस डॉक्युमेंटेशनली एखादी प्रोसेस कंप्लीट होती त्यावेळेस तुम्ही झोपलेले असतात, त्यावेळेस कळत नाही प्रशासनाला या गोष्टी। मित्र माफ करा, मी कोणत्याही धर्माच्या बाजूनं किंवा कोणत्याही धर्माच्या बाजूनं उभा राहत नाही, परंतु ज्यावेळेस देशांतर्गत हा आतंकवाद ज्यावेळेस वाढत चालला ना त्यावेळेस मात्र मी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। एवढं बोलतो आणि थांबतो। आणि ह्या खुणा पुसणाऱ्यांना जर का लढायचं असेल ना तर डॉक्युमेंटेशनली लढा, कोर्टात लढा, आम्ही ते लढायला तयार आहोत। परंतु जर का डॉक्युमेंटेशनली छत्रपती संभाजीनगर नाव झालं आहे तर ते पुसणं जर असेल तर मग लढाई मात्र आमच्याशी धर्मावरती खेळावं लागेल। धन्यवाद।